नमस्कार. महामंत्रमध्ये आपलं स्वागत. आपल्या अवतीभोवती अनेक लोक अत्युच्च पदावरती असतात. वेगवेगळ्या सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात. आपापल्या क्षेत्रातसुद्धा त्यांनी नावलौकिक कमवलेला असतो. अशा लोकांच्या मुलाखती घेऊन त्या लोकांपुढे मांडणे, त्यांचे विचार काय आहेत, आचार काय आहेत, ते एवढ्या पदापर्यंत कसे पोहोचले, या अनुषंगाने आज आम्ही भेटणार आहोत ॲडव्होकेट प्रतापराव जानोगडे यांच्याशी. नमस्कार. नमस्कार. त्यांना सर्वजण प्रेमानं बापू म्हणतात. आता मी बापू म्हणूनच सुरुवात करेन, कारण ते पाटण तालुक्यातील जानोगडेवाडी या गावचे आहेत. त्यांचे एकंदरीत कुटुंब फार मोठं आहे आणि आजही हे कुटुंब एक आदर्श कुटुंब म्हणून संबोधलं जातं, कारण त्याच्या पाठीमागं फार मोठे विचार आहेत. एकत्रित कुटुंब काय असतं हे एक गमक आपल्याला आज या ठिकाणी त्यांच्याकडूनच जाणून घ्यायचं आहे. तर बापू, आपलं साधारण शिक्षण कुठं झालं? शिक्षण जानोगडेवाडीतच झालं. बरं. जानोगडेवाडी तालुका पाटण. हां. हायस्कूलचं शिक्षण, माध्यमिक शिक्षण कराडला झालं. कराडला. कॉलेज ग्रॅज्युएट होईपर्यंत कराडला गाडगे महाराज कॉलेजला होतो आणि लॉ कॉलेजला मी कोल्हापूरला होतो. साधारण आपलं शिक्षण जे झालं ते फार असं दुर्गम भागात, म्हणून पाटण तालुका म्हणजे एक दुर्गम भागच आहे, पण ह्या दुर्गम भागात शालेय शिक्षण कितपर्यंत झालं आणि तिथून तुम्ही कराडला कसे आलात? कराडला म्हणजे वडिलांचा व्यवसाय होता. बरं. लाकडाचा व्यवसाय होता. वखार होते. बरं. आणि त्यामुळं वडील आणि माझे चुलते कराडला राहत होते. त्यामुळं मी कराडला 8वी नंतर शाळेला आलो. मग वडीलसुद्धा पूर्वीपासून कराडलाच होते की? का नाही, जानोगडेवाडीत राहत होते, कराडात राहत होते. व्यवसायानिमित्त ते इकडं तिकडं जात होते. चुलते कायम इथं कराडला राहत होते. मग तुमचं कुटुंब एक मोठं कुटुंब आहे असं. तर कुटुंबात साधारण किती व्यक्ती आहेत, कसे आहेत? काय, आमच्या वडिलांचे वडील धरून 4 भाऊ होते. त्यांचं एकत्र कुटुंब म्हणजे बरेच वर्ष 1962 सालापर्यंत होतं. 62 साली विभक्त राहिले वडील आमचे आणि चुलते. बरं. आणि पुन्हा आम्ही आता एकत्र आहे. मग आता हे सगळे भाऊ आहेत तुमचे, तर सगळे भाऊ वेगवेगळ्या कामानिमित्त, व्यवसायानिमित्त? वेगवेगळे व्यवसाय आहेत प्रत्येकाचे. कोण डॉक्टर आहे, कोण वकील आहे, कोण इंजिनियर आहे, कोण शेतकरी आहे. असे व्यवसाय वेगवेगळे असल्यामुळं आम्ही आपल्या सोयीनुसार कुटुंबाची पद्धत जरा बदलली की खाणं पिणं हे जरा आपापल्या सोयीने केलं. किंवा एखाद्याला प्रवास करायचा असेल, एखाद्याला बाहेर जायचं असेल, तर ती कुटुंबाला अडचण होऊ नये म्हणून त्यानं आपलं फॅमिली घेऊन जावं त्याच्या सोयीनुसार. पण आम्ही तसं कुटुंबातला एखादा समारंभ असेल तर सर्वजण आम्ही एकत्र. सगळे भाऊ अजून सगळ्यात मोठे आपणच नाही, माझ्यापेक्षा 2 मोठे आहेत. एक शेतकरी, शेती करत होते, आणि एक डॉक्टर आहेत. सगळ्यात मोठे आमचे डॉक्टर भुजंगराव जानोगडे म्हणून. बरं. आणि मग आता तुम्ही वकील आहात, आणखी एक बंधू वकील आहेत. होय. म्हणजे तुमच्याकडं म्हणजे असं डॉक्टर आहेत, वकील आहेत? हो, आमच्याकडे आता जवळपास 20 डॉक्टर आहेत. 20 जण डॉक्टर आहेत. म्हणजे तुमच्या मुलांची मुलं, नातवंड, बरं, मुलींची मुलं, असे 20 डॉक्टर आहेत. जवळपास 7-8 इंजिनियर आहेत. 5-7 वकील आहेत. बरं. वैशिष्ट्य हे म्हणजे आमच्या कुटुंबात कोणी नोकरीला नाही. अरे वा. मग शेती पण भरपूर असेल त्याला? नाही, शेती आहे. पूर्वी वडिलांची शेती होती. 60-65 एकर शेती असेल त्या काळात. ते भावाभावातने वाटून घेतल्यामुळं. मग आता तुम्ही वकिली कुठं केली? आणि वकिलीची सुरुवात म्हणजे सातारला झाली. शालकर म्हणून वकील होते, त्यांच्याकडे मी ज्युनियर म्हणून काम करायचो. तिथं मी 80 सालापर्यंत साताऱ्यात वकिली केली. 70 ते 80, 10 वर्ष. आणि पुन्हा मी कराडला आलो. म्हणजे आजही वकिलीमध्ये तुमचं एक नाव चांगल्या आता कराडला सर्वात सिनियर वकील म्हणून मी आहे. बरं. म्हणजे आता प्रॅक्टिस करणाऱ्यापैकी सर्वात मोठं सिनियर. बरं. मग कसा अनुभव तुम्हाला वकिलीचा? अनुभव चांगला आहे मला. व्यवसाय चांगला आहे. चांगलं प्रामाणिक राहिलं, प्रामाणिक काम केलं तर या व्यवसायामध्ये माणसाची वृद्धी होते.
त्याला चांगले पैसेही मिळतात, नावलौकिकही मिळतो आणि माणसं सन्मानही देतात त्याला. मग तुम्ही पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य होता, हां, म्हणजे तुम्ही राजकारणाकडे कसं ओढला गेला? माझे वडील पूर्वी लोकल बोर्डाचे मेंबर होते. ते म्हणजे लोकल बोर्ड म्हणजे आता कोणतं समजा? पूर्वी आता तर जिल्हा परिषद जे आहे तसं लोकल बोर्ड पूर्वी होतं जिल्ह्याचं. सातारा सांगली जिल्ह्यात एक होतं. त्या बोर्डाचे ते मेंबर होते. बरं. त्यामुळं स्वातंत्र्य सैनिक होते. त्यामुळं मला ओढा काँग्रेस, ते पहिल्यापासून ते काँग्रेसवाले होते, आजही काँग्रेसवाले आहेत. मीही पहिल्यापासून काँग्रेसवाला आहे, आजही काँग्रेसवालाच आहे. बरं. आणि मग मी वकील झाल्यानंतर मला उभं राहावं असं वाटलं. जिल्हा परिषदेला मी 1972 साली उभा राहिलो बरं. आणि निवडून आलो पहिल्यांदाच. मग तुमच्या विरोधात कोण होतं? माझ्या विरोधात एक शिक्षक होते हायस्कूलचे, त्यांचा पराभव झाला, मी निवडून आलो. मग आपले वडील आहेत ते सुद्धा लोकल बोर्डाचे मेंबर होते किंवा काँग्रेस पक्षाशी निगडीत होते, पण त्यांचे मी बरेचसे फोटो वगैरे पाहिलेत की बाळासाहेब देसाईंच्या सोबत वगैरे राजकारणात होते. बरोबर. बाळासाहेबांच्या बरोबर जे बाळासाहेबांचे कट्टर 3 समर्थक होते मोठे. बरं. आमचे दादा, पुन्हा BN चव्हाण, पुन्हा हे आपल्या उरुलचे निकम, जयसिंगराव निकम. बरं. तसे ते दादा म्हणजे आमचे फार खंदे समर्थक होते बाळासाहेबांचे. बरं. आणि बाळासाहेबांचा विचार विनिमय काही असला तरी हे 3-4 माणसं एकत्र बसून करत होते. पण त्यावेळेला एक दिग्गज नाव म्हणजे असं महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब देसाई असतील किंवा वसंतदादा पाटील असतील, राजाराम बापू पाटील, यशवंतराव चव्हाण, राजाराम बापू पाटील. हां, तेच म्हणजे हे लोकांच्या कुटुंबाशी, ह्या लोकांशी दादांचा अतिशय घनिष्ठ संबंध होता. मी ज्यावेळी राजकारणात आलो त्यावेळी माझ्याशी त्यांचा संबंध या सर्व लोकांशी आलेला आहे. बरं. म्हणजे वसंतदादांचे आलेलं आहे, यशवंतराव चव्हाणांचे आहे, बाळासाहेब देसाईंचे आहे. आणि त्यांना ते मला चांगल्या प्रकारे ओळखतात. शरद पवारांच्या बरोबरही मी त्यांच्या पक्षात काम केलेलं आहे. बरं. ते चांगल्या प्रकारे मला ओळखतात. मग एखादी आता बाळासाहेब देसाईंच्या सोबत तुम्ही काम केलेलंच आहे, त्यांच्याबरोबर काम केलं ना. मग त्यांची एखादी आठवण आहे का? नाही, बाळासाहेब देसाईंची आठवण सांगायची झाली तर बाळासाहेब देसाई हे तालुक्यात आले तर तालुक्याचे प्रमुख एक कुटुंबकर्ता म्हणूनच ते वागायचे. पुढारी म्हणून ते कधी वागले नाहीत. आपलं कर्तृत्व कार्य आहे ते ह्या तालुक्याच्या विकासासाठी आपण खर्च केलं पाहिजे. आपली खुर्ची जी आहे, आपली सत्ता आहे ती ह्या तालुक्याच्या विकासासाठी खर्च केली पाहिजे, ही सदैव त्यांची भावना असायची. जिल्हा परिषदेला सुद्धा मला बाळासाहेब त्यावेळी सर्वेस असताना त्यांनीच मला तिकीट दिलं जिल्हा परिषदेचं. मग हे आमदारकीच्या आधी की नंतर? आमदारकीच्या अगोदर. हां, आधी. आणि मी जिल्हा परिषद मेंबर असताना हे निवडणूक लढवली. बरं. मी 1972 ते 1991 सालापर्यंत जिल्हा परिषदेचा मेंबर होतो. बरं. मग त्याच्यानंतर तुमचं संभाषण राहिलं का? राहिलं ना. म्हणजे इलेक्शनमध्ये विरोध केला, त्यानंतर सुद्धा पुन्हा निवडणुका झाल्या, आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि पुन्हा बाळासाहेब काँग्रेसमध्ये आले. पुन्हा काँग्रेसमधलं निवडणूक आम्ही लढवली त्यांची. पुन्हा बाळासाहेबांनी हे सोडल्यामुळं पुन्हा आम्ही बाळासाहेबांच्या विरोधात विक्रमसिंहांना उमेदवारी करायला लावून ती निवडणूक लढवली, जिंकली. 2 वेळा बाळासाहेबांच्या विरोधात विक्रमसिंहांनी निवडणूक लढवली. आता बहुतांश म्हणजे पाटण तालुका किंवा पाटण मतदारसंघ म्हटलं की पाटणकर किंवा देसाई, असं 2च गट व्हायचे नेहमी. तसं गट झालेलं आहे, तसं व्हायला नको होतं खरं वास्तविक, परंतु ते झालेलं आहे. आता काय झालं आहे, आम्हीच लोकांनी विक्रमसिंहांना मोठं केलं. विक्रमसिंह त्यावेळेला काय राजकारणात नव्हते, काय नव्हते. त्यांना अगदी बांधावरनं आम्ही जाऊन तुम्ही उभं राहिलं पाहिजे. आणि त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं होतं की ही बाळासाहेबांच्या नंतर हे राजकारणाची फळी बदलली पाहिजे, तालुक्यात दुसऱ्या घरात गेलं पाहिजे. आणि त्यासाठी सक्षम माणूस आम्ही शोधत होतो. जरी माणूस सक्षम कमी होता तरीसुद्धा मताची गणती बेरीज करताना ह्या भागातला माणूस आवश्यक होता, म्हणून आम्ही विक्रमसिंहांना निवडलं. त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहिला त्यावेळेला समजा साधारण झालेली कामं, तुम्हाला
जिल्हा परिषदेत सदस्य असताना मी त्याच काळामध्ये जिल्हा नियोजन समितीवरही मेंबर होतो 5 वर्ष. आणि त्या काळामध्ये अनेक गावाला पायपुलमी केली, रस्ते केले. माझ्या गावामध्ये गावातला पहिला डांबर रस्ता, सातारा जिल्ह्यातला पहिला डांबर रस्ता करणारा मी जिल्हा परिषद मेंबर आहे. म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात गावातला रस्ता डांबरे हा कोणी केला नव्हता. तो मी केला. तो शालीनताईंच्या सहकार्यामुळे केला. शालीनताई मिनिस्टर होत्या, त्यांचाही माझा अतिशय जवळचा म्हणजे संबंध होता. आता मग यशवंतराव चव्हाण यांच्या सोबत सुद्धा तुमचे काय? यशवंतराव चव्हाणांच्या सोबत मी राजकारणात तसा त्यांचा विरोध झाला. बरं. कारण मी जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेलो त्यावेळेला जिल्हा परिषदेमध्ये 2 गट काँग्रेसमध्ये पडले. आणि चव्हाण साहेबांना मानणारा एक गट आणि चव्हाण साहेबांच्या विरोधातल्या लोकांचा एक गट, म्हणजे किसनवीरांच्या विरोधात असलेला असा एक गट निर्माण झाला. आणि मी त्या गटात होतो. त्यामुळं मी तसा त्यांच्या विरोधात आहे असं नोंद झाली माझी. आणि त्याच्यानंतर शालीनताई पाटील ज्यावेळी उभ्या राहिल्या यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात, त्यावेळी मी शालीनताई पाटलांचा एक प्रमुख प्रचारक होतो. म्हणजे त्या संबंध 4-5 तालुक्यामध्ये माझ्या जवळपास 100पेक्षा अधिक सभा झाल्या होत्या. आणि मोठ्या मोठ्या सभा झाल्या त्या. वक्ता म्हणून प्रसिद्ध आहे. सातारा जिल्ह्यामध्ये आजही माझं नाव आहे. मग पुढे राजकारणात आपण ही आमदारकीला अर्ज भरला होता असा? पुढे बाळासाहेब देसाई हे जनता दलात गेले. बरं. आणि त्यामुळे काँग्रेसची जागा लढवण्यासाठी मी काँग्रेसचं तिकीट घेतलं आणि मी आमदारकी लढवली. माझा पराभव झाला. म्हणजे देसाईंच्या विरोधात तुम्ही? बाळासाहेब देसाईंच्या विरुद्ध मी 1980 साली निवडणूक लढवली. मग त्यावेळेला असं काही झालं नाही का? म्हणजे एवढ्या वर्षात तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलं? वाद झाला नाही. पक्षीय राजकारण असल्यामुळं बाळासाहेबांना जनता दलात जावं वाटलं. ते जनता दलात गेले. त्यामुळे काँग्रेसचं ही माझी भूमिका माझ्या वडिलांच्यापासून होत असल्यामुळं मी काँग्रेसवाला म्हणूनच माझा प्रचार केला. म्हणजे ज्यांच्यासोबत काम केलं त्यांच्याच विरोधात तुम्ही नाही जास्त मी लढतो. मग त्यावेळेला साधारण कसं मतदान कसं होतं किंवा तुमच्यात किती हे राहिली तफावत? मतदान तफावत राहिली. त्यावेळेला 3 जण आम्ही उभं होतो. जनता दलातर्फे बाळासाहेब देसाई होते, इंदिरा काँग्रेसतर्फे भागवतराव देसाई उभे होते आणि मी काँग्रेसतर्फे म्हणजे गायवासरू. मी मूळ काँग्रेसतर्फे मी होतो. अंतर बरंचसं पडलेलं होतं. तसं बघितलं तर बाळासाहेबांना 30-32 हजार मतं पडली आणि आम्हाला 7-8 हजार मतं पडली. अंतर भरपूर पडलं. पण बाळासाहेबांचं त्यावेळेचं जे काम होतं खेड्यापाड्यातलं रुजलेलं आणि त्याच्या अगोदर ते 52 सालापासून 80 सालापर्यंत आमदार होते, मंत्री होते. हा प्रभाव होता. त्यामुळं आम्ही लढाई सत्तेसाठी फक्त केली. हां, म्हणजे तुमचं एक सत्व टिकवण्यासाठी राजकारणातली एक नैतिकता म्हणून तुम्ही पक्षाची उमेदवारी घेऊन लढलात त्यांच्या विरोधात. म्हणजे तसं काही हे नव्हतं तुमचं? वैरत्व नाही, कुठं वैरत्व नव्हतं किंवा काही वादविवाद नव्हते? मला लोक नावानं कशी असायचे? आता मी तर काय ऐकलेलं नाही भाषण, पण असे आक्रमक असायचे? आक्रमक भाषणं माझी नेहमी आक्रमक असायची आणि विषयाला धरून असायची. शिवाय विरोधकाला नामोहरण करण्यासाठी विरोधकाचे जे कच्चे दुवे आहेत ते अतिशय स्पष्टपणानं मी तुमच्या शिक्षणात अंगातच असणार, वकिलीमुळं बरोबर पुढं मांडायचो. आणि त्यामुळं आणि वक्तृत्वात माझं नाव असल्यामुळं मला कोणत्याही सभेत, अगदी शामराव आष्टेकरांची एक सभा रात्री ह्या स्टेडियमवर झाली. त्या स्टेडियमच्या सभेला शरद पवारांना यायला जवळपास 1:30 वाजले. तेव्हा 10 वाजल्यापासून सभा मेंटेन करणं, थांबवणं हे काम मी 10 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत करत होतो. वक्तृत्व बोलत होता तुम्ही. आणि तळमळ्याला सभा झाली शरद पवारांची बापूंच्यासाठी, वाठारकर बापूसाठी.
त्यावेळेला मी त्या सभेमध्ये 1.5 तास बोललो आणि माझं भाषण चालू असताना शरद पवार आले. त्यावेळी ते म्हणले ह्यांना अजून मला ऐकायचं आहे, बोलू द्या. माझं वक्तृत्व चांगलं होतं आणि ती कला मला परमेश्वरानं केली. माझ्या वडिलांचे वक्तृत्व चांगलं होतं, त्यांचीही भाषणं चांगली असायची त्या काळातली. वडील स्वातंत्र्य सैनिक म्हणजे त्यांची एखादी काही तुम्हाला वडिलांनी त्या काळामध्ये जे ब्रिटिशांची कपडे होती ती जाळायचा प्रयत्न देवडीच्या बाजारात, विदेशी वापरायचं नव्हतं असं. जाळली ते प्रत्यक्ष आणि त्यामुळे त्यांना अटक झाली. 6 महिन्याची शिक्षा झाली त्यांना बरं. आणि ती शिक्षा भोगली त्यांनी. मग त्यानंतर आता ह्या राजकारणात म्हणजे त्यावेळची जी नैतिकता होती राजकारणात ती आता राहिलेली नाही. म्हणजे आत्ताच्या आताच्या राजकारणात राहिलेले नाही. आता काय आहे, त्या काळात मला आश्चर्य वाटतं, 330 रुपयात माझी पहिली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. पाम्पलेटचा खर्च फक्त 330. पाम्पलेट छापणं माझ्या निशाणीचं, बाकी काही देणं नाही, घेणं नाही, चहा पाणी नाही, दारू जेवण खाण असली भानगड नव्हती. माणसं फार निष्ठावान होती आणि एकदा शब्द दिला की तो शब्द कधी ते बदलत नव्हते. मी सुद्धा तसाच एकदा जिल्हा परिषदेमध्ये मी माझ्या तालुक्याचा अध्यक्ष व्हावा या भावनेनं भागवतरावांना शब्द दिला होता आणि मला अधिक प्रलोभनं आली. शिक्षण समितीचे चेअरमन करतो म्हणले, दुसरी कमिटी तुम्हाला देतो म्हणली, तरीसुद्धा मी गेलो नाही, कारण मी एकदा शब्द दिला होता. तशी वृत्ती आता राहिलेली नाही. काल असलेला माणूस आज आपल्याबरोबर असेलच असं नाही. आणि आजच्या काळामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करणारी माणसंसुद्धा, ज्यांच्यासाठी ते नेत्यानंही प्रामाणिकपणे काम केलं, ती त्याला सोडून दुसरीकडे स्वार्थासाठी किंवा स्वतःचे केलेल्या लाभाड्याला पोहायसाठी आता इकडचे तिकडे पळतेत. आता तुमचं भाषण वक्तृत्व चांगलंच आहे, तुम्ही स्पष्ट वक्ते आहात आणि परखड बोलणारे आहात. बरोबर. आता समजा पाटण तालुक्याचं किंवा पाटण विधानसभेचं जर राजकारणाकडे जर बघितलं तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय? आमच्या तालुक्यामध्ये बाळासाहेब देसाई किंवा विक्रमसिंह पाटणकर जोपर्यंत या राजकारणात होते तोपर्यंत त्या तालुक्यातलं राजकारण एक वेगळ्या पद्धतीनं चाललं होतं. सुसंस्कृत ज्याला राजकारण म्हणायचं तसं चाललं होतं. परंतु शंभूराजांना आम्हीच निवडून आणलं, पहिल्यांदा मी निवडून आणलं. त्यावेळीसुद्धा मी त्यांचा कट्टर समर्थक होतो, 1 नंबरचा प्रचारक होतो. आम्ही निवडून आणलं. परंतु त्यांची जी राजकारणातली पद्धत आहे, लोकांशी वागण्याची म्हणा किंवा कामाची म्हणा, ती पद्धत आता राजकारणी माणसाला योग्य नाही असं माझं मत आहे. राजकारणा माणसाला नम्रता पाहिजे. त्याला नम्रता, सत्ता मिळाली की नम्रता सोडणं चुकीचं आहे. म्हणजे आज ते बाळासाहेब देसाई एवढ्या सत्तेत होते, एवढी त्यांना पदं भोगली, गृहमंत्रीपद झाले, मुख्यमंत्री होण्याच्या ह्याच्यात होते, ते रेसमध्ये होते, तरी पण बाळासाहेब असं उद्धटपणानं कधी कोणाशी बोलले नाहीत. म्हणजे एवढी स्पष्ट भूमिका आहे तुमची. अगदी स्पष्ट भूमिका, अगदी. मी निवडणुकीनंतर त्यांचं ह्या अशा वागण्यामुळं मी कधीही त्यांच्याकडे जात नाही, कधीही गेलेलो नाही, जात नाही. मला ते दृश्य दुःखद वाटतं. पण आता काम 80 वर्षांच्या म्हाताऱ्याने येऊन त्यांच्या पाया पडणं मला बरोबर वाटत नाही, बरोबर वाटत नाही. त्यांनी ते करून घेऊ नये खरं वास्तविक. आता लोकांचं पण एक सवय लागून लागून चालन केल्याशिवाय आपलं काही होत नाही असं लोकांना समजायला लागलेलं आहे. त्यामुळे पोराला कुठं नोकरी मिळायची आहे का, कुणाला काय करायचं आहे का, काय मिळवायचं आहे का, ह्याच्यासाठी हाजी करणं हे चुकीचं आहे. हे राजकारणामध्ये बरोबर नाही. आणि हे पुन्हा सत्ता आली की त्या सत्तेच्या जोरावर आणखी ह्या बाकीच्यांना हांजी करायला लावतात. आता नेत्यांचं चुकतंय म्हणायचं का जनतेत चुकतंय म्हणायचं? दोघांचंही चुकतंय. पण जनतेने दोघांनी कुणीतरी त्यातली दुरुस्ती केली पाहिजे, दुरुस्ती केली पाहिजे. मी बाळासाहेब देसाईंच्या वाढदिवसानिमित्त एकदा दौलत त्यांच्या त्या बंगल्यावर गेलो होतो. अनेक माणसं त्यांना भेटायला आली होती, मीही भेटायला गेलो होतो गुच्छ घेऊन. त्यावेळेला मी सातारला वकिली करत होतो. माझ्या पुढं देसाई कलेक्टर होते रांकेत.
त्यावेळेस देसाई कलेक्टरने सरळ साष्टांग नमस्कार घातला त्यानं, हो. पाय बी लांबडे करून अगदी. आणि मग माझा नंबर आल्यावर मी गुच्छ दिला. मी म्हटलं, साहेब नमस्कार, माझ्या कुटुंबियांचे पूर्वजांचे सर्व आशीर्वाद तुम्हाला लाभवतो. माणसं चकित झाली सगळी की हा एवढं पोरगं हे आणि हे असं का बोललो ते. मग मला विचारलं तिथं लोकांना. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की हे नतमस्तक होणं, हे होणं ही गोष्ट परमेश्वराच्या पुढे सुद्धा, परमेश्वर आहे का नाही मला माहिती नाही, लोक मानतात त्याला नतमस्तक होतात. कोणी बघितलं नाही, मी बघितलं नाही, पण मानतात म्हणून नतमस्तक होतात. ती ठीक आहे, पण माणसानं माणसासारखं राहिलं पाहिजे. त्याला स्वाभिमानी माणूस बनवायचं काम तुम्ही केलं पाहिजे नेत्यानं. खरं वाटतं बरोबर. त्याला स्वाभिमानी तो असला जेव्हा आहे त्यालाही स्वाभिमान त्याला हरवायला लावायचा, ही गोष्ट चुकीची आहे. राजकारणामध्ये हल्ली माणसाचं काम होत नाही, विरोधकाचं काम होत नाही, विरोधी गावाचं काम होत नाही, विरोधी पक्षातल्या माणसाचं काम होत नाही. हे आपला आहे का, आपल्या पक्षातला आहे का, आपल्यासाठी काम केलं आहे का, नाहीतर त्याचा कॅन पिळा आणि त्याला हे करा. आणि अगदीच एखादा दांडगेश्वर असेल तर तो येतोय का आपल्याकडे बघायचा प्रयत्न करायचा, त्याला आमिषे दाखवायची सत्तेची पैशाची. याचं राजकारण, अलीकडचं जे राजकारण आहे ते अतिशय घाणेरडं राजकारण आहे. आणि ह्या घाणेरड्या राजकारणाला सुरुवात मोदींच्यापासून झालेली आहे. मोदी ज्यावेळी पंतप्रधान झाले त्यावेळेला ही घाणेरडी राजकारणाची सुरुवात झाली आणि सुसंस्कृत राजकारण मोडीच गेलं. जवाहरलाल नेहरू होते त्यावेळेला पार्लमेंटमध्ये अटल बिहारीचाही सन्मान होत होता. आज ती गोष्ट राहिलेली नाही. म्हणजे विरोधी पक्षाला विचारायचं की किंमतच राहिली नाही. म्हणजे विरोधच ठेवायचा. त्याला काहीतरी बोल, त्याला हे म्हण, पप्पू म्हण, हे म्हण, काय म्हण. म्हणजे अटल बिहारी वाजपेयींनी सांगितलं की एखाद्या माणसानं काम करत असताना पक्षाचा एखादी गोष्ट नाराजी झाली तरी ती ओरडली आपण समजून घेतली पाहिजे. कारण पक्षापेक्षा देश मोठा आहे आणि देश टिकणं महत्त्वाचं आहे. देश टिकला तर पक्ष, आणि पक्ष टिकला तर आम्ही, अशी हे आहे. ह्यांची संस्कृती वेगळीच आहे. मी टिकलो तर पक्ष टिकला तर देश टिकला, असं आहे. बरोबर नाही. मग आता ही समजा नकारार्थी बाजू सांगितली तुम्ही, सकारात्मक बाजू काय वाटते का? नाही, सकारात्मक ह्या आत्ताच्या राजकारणामध्ये काही एक सकारात्मक नाही, काही एक सकारात्मक नाही. मग आता ही सकारात्मक का नाही तर आता म्हणजे राजकारणामध्ये हे आता राज्याच्या किंवा देशाच्या राजकारणात ह्या तिजोरीचा खडखडाट झालेला आहे. ह्या तिजोरीचा खडखडाट मिटवण्यासाठी सार्वजनिक जे व्यवसाय आहेत, सार्वजनिक उद्योग आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, ती विकली जात आहेत. ही दुर्दैव आहे या देशाचं. म्हणजे पुढं बदल होईल का? बदल निश्चित होईल. कसा होईल? निश्चित होईल, माणसंच बदलतील. असं आहे, भरलेलं माप आहे ते रिकामं होतं, त्याशिवाय पुन्हा भरता येत नाही. बरोबर. हे रिकामं होणारच आहे. सत्ता जगात अशी कुणाच्याकडेही अखेरपर्यंत राहिलेली नाही. ती सत्ता बदलत गेलेली आहे. अमेरिका असो, चीन असो, रशिया असो, भारत असो, पाकिस्तान असो, सत्ता ही बदलत असते. सत्ता एका घरात अशी दाशी होऊन राहत नाही. पण जोपर्यंत राहते तोपर्यंत हे जर ती योग्य प्रकारे वापरली तर तिचं नाव नाही. ठीक आहे. म्हणजे जसं योग्य प्रकारे वापरले नाही तर संविधान हे चांगलंच आहे, परंतु त्याचा वापर करणारे जर नाही. संविधान हे अतिशय हुशारीनं लिहिलेलं आहे आणि भारतातल्या प्रत्येक माणसाचा विचार करून, स्त्री पुरुषाचा विचार करून लिहिलेलं आहे. त्याच्या गरजेचा विचार करून लिहिलेलं आहे, त्याच्या क्षमतेचा विचार करून लिहिलेलं आहे. ते आता बाजूला ठेवून आम्ही निर्माण करू ते संविधान, असं आता हम करे सो कायदा सुरू झालेला आहे. म्हणजे एकंदरीत आत्ताच्या राजकारणाबद्दल तुम्ही निराशेच पूर्ण निराश आहे. म्हणजे येणाऱ्या पिढीकडून आता समजा आपण अपेक्षा करतोय तर कसं पूर्ण होईल? म्हणजे एकंदरीत साधारण काय वाटतं तुम्हाला? येणाऱ्या पिढीनं प्रत्येकानं पहिल्यांदा स्वतः निर्व्यसनी राहिलं पाहिजे. म्हणजे आजही आपल्याला असं वाटतंय की युवा वर्ग निश्चितच बदल करणार आहे. नाही, नक्कीच बदल करणार. युवा वर्गातच ही ताकद आहे. आता आमच्यासारख्या म्हाताऱ्याकडं काही ताकद राहिलेली नाही. पण एक नैतिकता
विचार देण्याचं ते काम तेवढं निश्चितच आहे. आपण परंतु आता पूर्वीसारखी हालचाल करू शकत नाही आम्ही. आता वय झालं आमचं 83. हम्म. क्षमता आमची कमी झाली, शारीरिक क्षमता कमी झाली. जरी आमच्या डोक्यातला मेंदू अजून शाबूत असला हम्म. तरी शारीरिक क्षमता जी धडपड आहे, ह्या गावातनं त्या गावात जायचा, प्रवास करायचा हम्म. किंवा त्यांना तासभर बोलत राहायचं, ही क्षमता कमी झाली. पण आजही तुम्ही शेतीकडे लक्ष देता. आताही मला काय आहे, मी आता गेली 10 वर्ष झालं नवीन वकीलपत्र घेत नाही हां. आणि जुनीच कामं संपवायची होती. आणि हा मी विचार केला होता की ह्या वकिलीच्या क्षेत्रामध्ये आता आपण रामराम करायचा. आणि त्या दृष्टिकोनातनं मी शेतीकडे गेलो. मी शेती काही जास्त मी ताब्यात घेतली नाही. 1-1.5 एकर शेती, त्याचं शेड बांधून तिथं बागायत करून, विहीर काढून अगदी व्यवस्थित तिथं करायचं. आणि मी रमतो त्यात शेतीच्या कामामध्ये, नवीन नवीन गोष्टी करतो. आणि मला गेली 7-8 वर्षात असा अनुभव आलेला आहे की मग ते कोणतंही पीक असेल, ऊस असेल, भात पीक असेल, गहू पीक असेल किंवा भुईमुग असेल, मी जे केलं ते गावामध्ये 1 नंबरचं पीक मी काढलेलं आहे. आजही मला तसा लोक आदर्शच म्हणतात. मी काम बांधावर बसून करतो, हां. पण ते विचारानं करतो. बरोबर आहे. करून घेणं हे पण महत्वाचं आहे ना. विचारानं करतो. म्हणजे आज आता तुमच्याकडे इथं पाहिलं तर एवढी मोठी कायद्याची पुस्तक आहेत, ग्रंथसंपदा आहे. निश्चितच तेवढं तुमचे ते आत्मसात केलेलं आहे किंवा तुम्ही समाजासाठी काम केलेलं आहे. बरोबर. त्यामुळं आधी लोक आमच्याकडे काम घेऊन येतात आणि गयावया करतात. पण आता आमची शारीरिक क्षमता नाही, शारीरिक क्षमता नाही आमची. आता जायचं, प्रवास करायचा आणि आर्ग्युमेंट करायचं. मग आता तुमचे मोठे बंधू पण अजून आहेत, त्यांचं वय साधारण किती? त्यांचं वय आता 90च्या जवळपास केलेलं आहे. आणि अजून तुम्ही 6च्या 6 भाऊ हो, आणि ते आमच्यापेक्षा चांगले आहेत. टणटणीत म्हणजे ते शेताकडे काम करतात. ते शेताकडे जातात, व्यायाम करतात, फिरायला जातात. मग सर्वांशी संवाद होतो नेहमी. संवाद आमचा निश्चितच. कारण वय 84 आहे, एवढा प्रचंड अनुभव आहे, कायद्याचा आहे, समाजकारणाचा आहे, राजकारणाचा आहे, विशेष करून आदर्श शेतीचा पण आहे. आणि कुटुंबवत्सल आहेत. कुटुंबातल्या सगळ्या लोकांशी एक सौहार्दाचं किंवा एक आपुलकीचं नातं आजही त्यांनी, अगदी 90 वर्षापर्यंतचे मोठे बंधू आहेत, या सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्याचं सुद्धा काम या सगळ्या भावभावांनी एकत्रित मिळून केलेलं आहे. आणि विषयांतर होऊन राजकारणाकडे आलो, परंतु राजकारणातही त्यांनी एक नैतिकता जपलेली आहे. त्यांच्या वडिलांपासून ही परंपरा आहे. अनेक त्यांनी परखड मतं मांडलेली आहेत, कोणाला पटो न पटो, परंतु ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. काही एक नीतिमत्तेला धरून राजकारण कसं असावं याबद्दल त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. आणि ते आपल्यापुढं परखडपणे व्यक्त झालेत, ते आपण निश्चितच विचार करण्यायोग्य आहेत. आपण या ठिकाणी आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी चर्चा केली थँक्यू आणि आपले विचार मांडलेत. थँक्यू व्हेरी मच. तुमचे आभार.